अमरावती महानगरपालिकेमध्ये महापौर निवडीचा फॉर्म्युला ठरलाय। यात सुरुवातीची 2.5 वर्ष भाजप महापौर पद सांभाळणार आहे, तर दुसऱ्या 2.5 वर्षात राष्ट्रवादी अजित गट आणि युवा स्वाभिमान पक्ष हे जबाबदारी सांभाळणार आहे। भाजपच्या पहिल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत पक्षाचे श्रीचंद तेजवानी आणि दुसऱ्या 1.25 वर्षात आशिष अतकरे हे महापौरपदी विराजमान होणार आहेत। श्रीचंद तेजवानी हे सिंधी समाजाचे राज्यातील महापौरपदी विराजमान होणारे पहिले व्यक्ती आहेत, तर विशेष म्हणजे ते गेल्या 15 वर्षांपासून युसीएन समूहाशी जोडलेले आहेत। अमरावतीत येत्या शुक्रवारी महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी आणि शिवसेना शिंदे गट अशा प्रकारे सत्ता स्थापन होणार आहे। तर सोमवारी भाजपच्या अंतर्गत बैठकीमध्ये सुरुवातीचे 2.5 वर्ष भाजप घेणार आहे। सुरुवातीच्या 1.25 वर्षात भारतीय जनता पार्टीचे श्रीचंद तेजवानी आणि दुसऱ्या 1.25 वर्षात भाजपचे आशिष अतकरे हे महापौर होणार आहे। महाराष्ट्रात भाजपनं सिंधी समाजाचा पहिला महापौर श्रीचंद तेजवानी यांना संधी दिली आहे। 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे। त्यापूर्वी भारतीय जनता पक्षानं अधिकृतरित्या महापौर पदाचे उमेदवार जाहीर केले आहे। दुसऱ्या 2.5 वर्षात युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला महापौर पद देण्यात येणार आहे। पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि अमरावती शहराचे ज्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला पक्षाचं तिकीट दिलं, आमचे धांडे साहेब आणि आमच्या पार्टीचे सगळे कोर कमिटी मेंबर यांचं सगळ्यांचं मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या विश्वास दाखवून आम्हाला तिकीट दिलं। आज आम्ही निवडून आलो आणि आम्हाला महापौर बनवलं। माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कुटुंबातील पुराला आज ही संधी दिली, त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचं खूप खूप आभारी आहे। पहले तो मैं नीचे से लेकर ऊपर तक और ऊपर से लेकर नीचे तक सभी मेरे नेतागणों का मैं बहुत बहुत आभारी हूँ, जिन्होंने एक छोटे कार्यकर्ता को अर्श से लेकर अर्श तक पहुँचाया है। बहुत बहुत आभारी हूँ मैं पूरे भारतीय जनता पार्टी की टीम का, जिन्होंने मुझे लायक समझा। आज महापौर का मुझे महापौर की इतनी बड़ी प्रथम नागरिक की जवाबदारी मुझे दी हुई है। इसमें मैं पूर्ण कोशिश करूंगा, अपना पूरा जदोजहद करके उनके नज़रों में पूरा खरा उतरूंगा और जो जो निर्णय समय समय पर पार्टी लेंगी मैं उसे पूरा करने की पूरी कोशिश करूंगा।